आणि आता पाहूयात महाफास्ट 100 बातम्या। अजित पवारांसोबत झालेली युती आमचं दुर्दैव, युती दादांनाही आणि आम्हालाही पटली नाही, भाजपच्या गणेश हाकेंचं वक्तव्य, तर आमचा खासदार पाडल्याचा गणेश हाकेंचा आरोप। मोदी शहा फडणवीसांसोबत चर्चा करून युती केली, माझेही खालचे कार्यकर्ते वेगवेगळं बोलू शकतात, भाजपच्या गणेश हाकेंच्या टीकेवर अजित पवारांचा पलटवार। जागा वाटपाचा पहिला राऊंड झाला, पुन्हा एकत्र बसून चर्चा करू, जागा वाटप पूर्ण झाल्यावर मस्त पत्रकार परिषद घेऊ, अजित पवारांची माहिती। तर मला कोणी काही बोललं तरी माझ्या अंगाला भोकं पडत नाही, तानाजी सावंतांच्या वक्तव्यानंतर अजित पवारांची प्रतिक्रिया। काँग्रेसचे 4 आमदार राष्ट्रवादीच्या वाटेवर, उपमुख्यमंत्री अजितदादांकडून जाहीर, खोसगर, झिशाण, सुलभा खोडके आपल्यासोबत, अजित पवारांचा दावा। शिंदे गटाचे मंत्री तानाजी सावंतांचं पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य, सार्वजनिक पाणी पुरवठ्याचा प्रश्न विचारताच अजित सावंतांनी शेतकऱ्याचीच अवकात काढली। तानाजी सावंत यांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज, मुख्यमंत्री शिंदेंनी सावंतांना भेटीसाठी बोलावल्याची सूत्रांची माहिती। शेतकऱ्यांची अवकात काढणं म्हणजे स्वतःची अवकात दाखवण्यासारखं, तानाजी सावंतांना मुख्यमंत्री अवकात दाखवणार आहेत का, तानाजी सावंतांच्या वक्तव्यावर अमोल मिटकरींची टीका। तानाजी सावंतांना मुख्यमंत्र्यांनी समज दिली, सुधीर मुनगंटीवार यांची माहिती, तर कोणीही शेतकऱ्यांची लायकी काढू नये, तानाजी सावंत यांच्या वक्तव्यानंतर मुनगंटीवारांचा सावंतांना सल्ला। शेतकऱ्यांसोबत मस्तीची भाषा करणं हे आम्ही खपवून घेणार नाही, शेतकऱ्यांना अर्वाच्य भाषेत बोलणाऱ्या पुढाऱ्याला धडा शिकवणार, शेतकरी नेते रविकांत तुपकरांचा तानाजी सावंतांना इशारा। शेतकऱ्यांची अवकात काढू नका, अन्यथा तुमची अवकात दाखवणार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दामू इंगोलेंचा तानाजी सावंतांना इशारा, तर सुपारी घेऊन सरकार बनवण्याचं काम तुमचं, इंगोले यांची टीका। तानाजी सावंतांना समज देण्याची गरज, सावंतांच्या वक्तव्यानं महायुतीत गैरसमज होतात, तानाजी सावंतांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर हसन मुश्रीफांची टीका। गणेश हाकेंना आम्ही काडीची किंमत देत नाही, स्वतःच्या स्वार्थासाठी हाके बडबडतात, गणेश हाकेंच्या वक्तव्यानंतर अजित पवार गटाकडून रुपाली ठोंबरेंची टीका। तानाजी सावंतांनी शेतकऱ्याची अवकात काढल्यानंतर अजित पवार गट आक्रमक, बीडमध्ये अजित पवार गटाचे मंत्री तानाजी सावंतांच्या प्रतिमेवर खेकडे सोडले। प्रवक्त्यांच्या वक्तव्यावर कारभाऱ्यांनी लक्ष द्यावं, भुजबळांची गणेश हाके, तानाजी सावंतांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया। मी शिवरायांच्या चरणी नतमस्तक होऊन माफी मागतो, शिवरायांचा पुतळा पडल्याप्रकरणी पंतप्रधान मोदींची जाहीर माफी, तर शिवराय आराध्य दैवत असल्याची उल्लेख। ज्यांनी सावरकरांना शिव्या दिल्या त्यांनी माफी मागितली का, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल, विरोधकांना कधी पश्चाताप होत नसल्याचीही मोदींची टीका। पंतप्रधान मोदींनी मागितलेली शिवरायांची माफी राजकीय, राऊतांची टीका, तर निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मोदींनी माफी मागितली, मोदींनी शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर माफी मागितल्यानंतर राऊतांचा निशाणा। विरोधक पुतळा दुर्घटनेचं भांडवल करतायत, दुर्घटनेचं भांडवल करून सत्ता काबीज करण्याचं स्वप्न पाहतायत, सुधीर मुनगंटीवारांचा विरोधकांवर निशाणा। माफी मागून काही होणार नाही, जनताच मोदी सरकारला कलम करणार, अंबादास दानवेंचा हल्लाबोल, तर जनता सरकारला सत्तेतून बाहेर काढणार, मोदींच्या माफीनंतर पटोलेंचा निशाणा। भ्रष्टाचार आणि निष्काळजीपणाला शिवरायांनी कधीच माफी दिली नाही, महाराष्ट्र या चुकीलाही माफी देऊ शकणार नाही, मोदींच्या माफीनंतर जयंत पाटलांची टीका। पंतप्रधानांनी माफी मागतानाही राजकारण केलं, सावरकर आणि शिवरायांची तुलना करण्याचं कारण नव्हतं, पंतप्रधानांची माफी बिनशर्त नाही, पृथ्वीराज चव्हाणांची मोदींवर टीका। 60 जागांवर आपल्याला काम करायचंय, अजित पवारांचं सूचक वक्तव्य, तर आता 54 जागा आहेत तिथेही काम करायचंय, अजितदादांच्या नेत्यांना सल्ला। विनायक राऊतांची नारायण राणेंविरोधात मोदीकडे लेखी तक्रार, नारायण राणेंनी राजकोट किल्ल्यावर दिलेल्या धमकीवरून तक्रार, विनायक राऊतांचं पंतप्रधान मोदींना पत्र। अभिजित पाटील माढा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता, अन्यायाला वाचा फोडण्यासाठी माढ्याची 2024ची दहीहंडी फोडणार, दहीहंडीच्या कार्यक्रमात अभिजित पाटलांचं राजकीय भाष्य। शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी 3 सप्टेंबरला सुनावणी, मुख्य न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार, दोन्ही प्रकरणं सारखी असल्यानं एकापाठोपाठ एक सुनावणी घेण्यात येणार। हसन मुश्रीफ यांनी घेतली माजी खासदार संजय मंडलिक यांची भेट, समरजित घाटगे शरद पवार गटात पक्षप्रवेश करणार असल्यानं कागल विधानसभा मतदारसंघातील घडामोडींना वेग। जागा वाटपाबाबत मोदी शहांनी निर्णय घेतलाय, मोदी शहांनी समरजित घाटगेंना विचारायला हवं होतं, कागलच्या जागेवरून मुश्रीफांचा घाटगेंना खोचक टोला।
काटोलमध्ये अजित पवारांची जनसन्मान यात्रा सुरू. अनिल देशमुखांच्या मतदारसंघात दादांची जनसन्मान यात्रा. थोड्याच वेळात अजित पवारांची काटोलमध्ये जाहीर सभा. नागपुरात आज मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या निधी वाटपाचा कार्यक्रम. रेशीमबाग मैदानावर दुसऱ्या टप्प्यातील लाभार्थी महिलांना निधीचं वाटप होणार. सोलापूरमध्ये धनगर समाज 9 सप्टेंबर पासून पुन्हा आमरण उपोषण करणार. धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर बांधवांचं राज्यस्तरीय आमरण उपोषण. मनोज जरांगे पाटील मालवणच्या दिशेने रवाना. आज मालवणमध्ये मुक्काम केल्यानंतर उद्या राजकोट किल्ल्यावरील पुतळा दुर्घटनेनंतर पाहणी करणार. शिवसेना प्रवक्ते योगेश केदार यांनी घेतली मनोज जरांगेंची भेट. हैदराबाद गॅझेटबाबत ओबीसी नेतेही सकारात्मक असल्याचं योगेश केदारांचं वक्तव्य. राज्यात तिसरी आघाडी होण्याची शक्यता. संभाजीराजे छत्रपती आणि बच्चू कडू यांच्यात पुन्हा पुण्यात बैठक होणार. सूत्रांची माहिती. तर संभाजीराजे छत्रपती बच्चू कडू यांच्याकडून जरांगेंना युतीचा प्रस्ताव दिला जाण्याचीही चर्चा. रावसाहेब दानवे आणि अब्दुल सत्तारांची संभाजीनगर विमानतळावर भेट. अनेक दिवसांपासून सत्तार आणि दानवेंमध्ये वाद. दानवे सत्तारांच्या भेटीनं अनेकांच्या भुवया उंचावल्या. महाविकास आघाडीच्या उद्या होणाऱ्या जोडेमारो आंदोलनाला मुंबई पोलिसांची अद्यापही परवानगी नाही. राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेसंदर्भात उद्या महाविकास आघाडीकडून जोडेमारो आंदोलन. नवी मुंबईत सीएम शिंदे आणि गणेश नाईक आमने सामने येण्याची शक्यता. नगरविकास विभागानं 14 गावांबाबत घेतलेल्या निर्णयावरून नाईक आक्रमक. 14 गावांबाबतची माझी भूमिका तुमच्या मुख्यमंत्र्यांना कळवा. अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत नाईकांचं वक्तव्य. सूत्रांची माहिती. काँग्रेसचे देगलूरचे माजी आमदार जितेश अंतापूरकर यांचा भाजपात प्रवेश. मुंबईत फडणवीस, बावनकुळे, अशोक चव्हाणांच्या उपस्थितीत अंतापूरकरांचा पक्षप्रवेश संपन्न. शरद पवारांनी केंद्र सरकारची Z+ सुरक्षा नाकारली. आपल्याला वेगळ्या सुरक्षेची गरज नसल्याचं पवारांकडून स्पष्ट. तर खासगी वाहनासह गाडीत 2 सुरक्षा रक्षक ठेवण्यास पवारांनी नकार दिल्याची सूत्रांची माहिती. मालवणमधील बांधकाम सल्लागार चेतन पाटीलला अटक. चेतन पाटीलला सिंधुदुर्ग पोलीस आज कोर्टात हजर करणार. चेतन पाटीलला काल कोल्हापूर पोलिसांकडून अटक. शिल्पकार जयदीप आपटेच्या कल्याणमधील घराबाहेर सुरक्षा वाढवली. शिल्पकार जयदीप आपटे अद्यापही फरार. तर पोलिसांकडून जयदीप आपटेचा शोध सुरू. संपूर्ण राजकोट किल्ल्याला बॅरिकेडिंग. प्रशासनाकडून खबरदारी. मुख्य दरवाजाशिवाय कुणी आज जाऊ नये म्हणून खबरदारी. शिल्पकारांचं बोट छाटणाऱ्याला रोख पारितोषिक देऊ. बदलापुरातील सकल मराठा समाज आक्रमक. बदलापुरातील सकल मराठा समाजाकडून देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून फाशीची शिक्षा देण्याची मागणी. बदलापूर घटनेतील निलंबित शिक्षणाधिकाऱ्यांना दिलासा नाहीच. शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे यांनी निलंबनाच्या निर्णयाला दिलं होतं आव्हान. नाशिकमध्ये नगरपरिषद संवर्ग अधिकारी आणि कर्मचारी बेमुदत संपावर. जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी अधिकाऱ्यांचा संप. राज्यातील 3000 नगरपरिषद संवर्ग अधिकारी संपावर. परभणीच्या सेलूतील राष्ट्रीय महामार्ग 548B वरील पथदिवे सुरू करा, अन्यथा जलसमाधी आंदोलनाचा नागरिकांचा इशारा. अखेर 3 दिवसांनंतर कडेगाव पाणी संघर्ष समितीच्या आमरण उपोषणाला यश. टेंभू योजनेची सर्व कामं पूर्ण करण्याचं लेखी पत्र मिळाल्यानंतर उपोषण स्थगित. धाराशिवच्या परंडा ग्रामस्थांचं एसटीसाठी रास्ता रोको आंदोलन. बस गावात न येता जवळा फाट्यावरून जात असल्यानं ग्रामस्थांचा संताप. गाणीगात ग्रामस्थांनी रस्ता रोखून धरला. मालेगावात रस्त्यांची दुरवस्था. संतप्त नागरिकांचं चिखलात बसून आंदोलन. तर 7 दिवसात रस्ता तयार न झाल्यास महापालिकेतच गणपतीची स्थापना करणार. आंदोलनकर्त्यांचा इशारा. भंडारा एसटी महामंडळाच्या उत्पन्नात वाढ. 50% सवलतीमुळे महिला प्रवाशांची संख्या वाढली. महिलांच्या गर्दीमुळे पुरुषांना मात्र जागा मिळेना. पावसामुळे पालेभाज्यांसह ग्राहकांना आता कांदा लसणाच्या भाववाढीचाही चटका. भुसावळ बाजारपेठेत लसणाला प्रति किलो 250 ते 500 रुपये दर. तर कांद्यानेही 50 गाठली. मीरा भाईंदरमधील सर्वधर्मीय स्मशानभूमीला स्थानिकांचा विरोध. आमदार प्रताप सरनाईकांकडून पर्यावरणपूरक सर्वधर्मीय स्मशानभूमीची घोषणा. येणाऱ्या निवडणुकीत मतदान करणार नाही. नागरिकांकडून बॅनरबाजी. 2 तरुणांचा लोकलमध्ये सिगारेट ओढतानाचा व्हिडिओ व्हायरल. लोकलमध्ये ज्वलनशील पदार्थांची बंदी असतानाही सिगारेट ओढल्यानं प्रवाशांकडून संताप व्यक्त. वाशिमच्या बागवानपुरा भागातील एका घराला आग. संसारोपयोगी साहित्य जळून खाक. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती. भंडारा जिल्ह्यातील लाखणी वनपरिक्षेत्रातील मिरे गावात 2 चितळांचा पाण्यात बुडून मृत्यू. भंडारा जिल्ह्यातील मिरेगाव येथील घटना. सांगली शहर पोलिसांनी अट्टल दुचाकी चोरट्याला अटक केली. चोरीच्या 9 मोटारसायकली हस्तगत. शहर पोलिसांची कामगिरी.